नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पुणेरी पद्धतीने पोह्यांची रेसिपी दाखवणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा पालक आपण टिफिनला पोहे देतो मुलांना, पण ते बऱ्याचदा कडक होतात, तर ते होऊ नयेत म्हणजे थोडक्यात काय भरपूर वेळ मऊ लुसलुशीत पोहे कसे राहतील ह्यासाठी एक टिपसुद्धा देणार आहे. त्याचबरोबर पोहे कधी भिजवायचे आणि कसे करायचे ते सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सोबतचं बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर इथे पाहू शकता तुम्ही पोहे घेतलेत मी. आता हे पोहे 3 ते 4 माणसांच्या अंदाजे घेतलेले आहेत. पोहे घेताना मूठ भरून घ्यायची, म्हणजे मग एका माणसाला 1 मूठ पोहे अशा प्रमाणामध्ये जरी घेतलं तरी सुद्धा चालतं. पण आता काही ठिकाणी पोहे खूप जास्त खाल्ले जातात नाश्त्याला, तर काही ठिकाणी कमी खाल्ले जातात. त्यामुळे त्या अंदाजे तुम्ही पोहे घ्या, तुमच्या अंदाजे. पण मी एक माझा अंदाज सांगितला, एका मुठीने असं घेतलं की एका माणसाचे पोहे होतात. तर बघा, आता हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचेत, म्हणजे थोडक्यात काय भिजवून घ्यायचेत. पाणी टाकून मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. एकाच पाण्याने धुणारे, खूप जास्त पाण्याने धुवायचं नाही आहे. आणि पाहू शकता तुम्ही इतपत असं मी अगदी खाली तळाला पाणी राहील असे धुतलेले आहेत ते, म्हणजे खूप निथळून नाही घेतलेत, नॉर्मल पाणी राहील इतपत पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये. पोहे आधी चाळा, त्यानंतरनं त्यामध्ये काही कचरा आहे का बघा आणि मग धुवा. आता बघू शकता तुम्ही इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून तेल छान गरम होऊन द्यायचं. त्यानंतर शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे सगळ्यात आधी. आता बऱ्याचदा बहुतेक लोक कांदा टाकला की नंतर शेंगदाणे टाकतात, मग ते छान तळले जात नाहीत. त्यामुळे आधी शेंगदाणे छान तळून घ्यायचे आणि ते काढून घ्यायचेत मग एका प्लेटमध्ये. आवडत असेल तर तुम्ही मीठ टाकलं थोडंसं तरीसुद्धा चालेल, पण मी मीठ वगैरे टाकत नाही, मी फक्त काढून घेतलेले आहेत ते शेंगदाणे. त्याच तेलामध्ये बघा मोहरी घातली 1 चमचाभर, बारीक मोहरी आहे, शक्यतो बारीक मोहरी वापरा. मोहरी छान तडतडली की लगेचच मधनं कट केलेल्या अशा मिरच्या घालायच्यात आपल्याला, म्हणजे लहान मुलांना निवडता येतात. मला पर्सनली म्हणजे जिरं आवडत नाही पोह्यामध्ये, त्यामुळे मी जिरं घातलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. मिरची तेलावरती छान परतली की त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्तासुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायचा. त्यानंतरनं कांदा घालायचा आहे आपल्याला. आता बहुतेक लोकांना कढीपत्ता असा जास्त तळलेला आवडत नाही, हिरवागार आणि मऊ राहिलेला आवडतो. तर त्यांनी काय करायचं, कांदा अर्धा परतत आला की मग कढीपत्ता घालायचा. आता बघा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत मी परतवून घेतलेला आहे. आता टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला. इथे 1 मोठा टोमॅटो घेतला आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे होते. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मीठ घालून घेतलं आहे मी सगळ्यात आधी. आणि आता हे छान परतवून घेऊया. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो मऊ व्हायला लागलेला आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो छान मऊ करून घ्यायचा आहे. बघा टोमॅटो अजिबात असा कच्चा नाही राहिला पाहिजे. आता टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया, जे तळून ठेवले होते. आता हे शेंगदाणे कांद्यासोबत थोडेसे परतून घेतले. त्यानंतरनं यामध्ये हळद घालायची आपल्याला. अर्ध्या चमच्यालाही खूप कमी अशी हळद घातलेली आहे बघा मी. आता ही मिक्स करून घ्यायची आहे हळद. हळद आधीच घाला, बहुतेक लोक पोहे टाकल्यानंतरनं हळद घालतात, पण मग ती सगळीकडे लागली जात नाही, त्यामुळे आधीच आपल्याला हळद घालून घ्यायची. आता बघू शकता तुम्ही पोहे आपले छान भिजलेत. ते मोकळे करून घ्यायचे आधी आणि त्यानंतरनं हे तेलात घालायचे. मस्त भिजलेले आहेत, अगदी परफेक्ट आहे, गाळ नाही झाला आहे आणि अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेत. कधी पण पोहे आधीच भिजवायचे आणि त्यानंतरनं मग कांदा टोमॅटो परतायला टाकायचा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा टोमॅटो आधी चिरून घ्यायचा, सगळी तयारी करायची, त्यानंतर पोहे भिजवायचे आणि मग कढई ठेवायची गॅसवरती. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे काय होतं, पोहे मऊ राहायलासुद्धा मदत होते आणि पोहे खूप ओव्हर भिजले जात नाहीत. आता चवीनुसार मीठ आणि साखर आत्ताच घालून घ्यायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीनेच आपल्याला पोहे मिक्स करायचे आहेत. खूप असं जोरजोरात वगैरे करू नका, नाहीतर मग ते तुटू शकतात पोहे. असे खालीवर करत अगदी हलक्या हातानेच आपल्याला छान पोहे मिक्स करून घ्यायचे. ते जसे व्हिडिओत दाखवलेत त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा
पोहे असे मिक्स करून घ्यायचे बघा. मस्त पोहे मिक्स झालेले आहेत. आता महत्त्वाची गोष्ट सगळ्यात, याला वाफ काढायची आपल्याला. 1-2 मिनटं झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची. पुन्हा झाकण काढायचं, पुन्हा पोहे हलवायचे आणि पुन्हा झाकण ठेवायचं. असं 3-4 मिनटं तरी कमीत कमी ह्याला छान वाफ बसली पाहिजे. पाहू शकता तुम्ही मस्त वाफ बसली बघा पोह्यांना. तर मी प्रत्येक वेळेस झाकण काढताना दाखवलं नाही आहे तुम्हाला, नाहीतर मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आपला. अशाच पद्धतीने बघू शकता तुम्ही पोहे आपल्याला करून घ्यायचेत. मध्ये मध्ये झाकण काढायचं, म्हणजे मग काय होतं, पोहे खाली तळायला लागणार नाही, नाहीतर मग तेच पोहे कडक होतील आणि तुम्ही म्हणाल मऊ तर झालेच नाही. तर मध्ये मध्ये 1-1.5 मिनिटाने 2 मिनिटांनी झाकण काढा, छान मिक्स करा हलक्या हाताने आणि मग पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घ्या. छान वाफ बसली ना बऱ्याच वेळ पोहे मऊसूत राहतात. आता बघा इथे मी लिंबू घेतलेले आहे, ते पिळून घ्यायचे आपल्याला पोह्यांवरती. आधी लिंबू कधीच घालू नका, म्हणजे ज्यावेळेस आपण साखर वगैरे सगळ्या गोष्टी घातल्या त्यावेळेस लिंबू नाही घालायचं, नाहीतर मग पोहे कडसर लागू शकतात. आपले पोहे रेडी झाले. गॅस बंद करायच्या जस्ट आधी फक्त लिंबू घालायचे आपल्याला आणि पुन्हा हे छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग लिंबू सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. कोथिंबीर घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे कोथिंबीर अजिबातच काळी पडत नाही. तुम्ही टिफिनमध्ये हे पोहे दिलेत तरीसुद्धा मऊ राहतील आणि कोथिंबीर हिरवीगार राहील. तर भरपूर अशा टिप्स मी माझ्या व्हिडिओमध्ये देत असते. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा. तुमच्या खूप छान छान कमेंट येतात, त्या वाचून खरंच खूप छान वाटतं आणि अजून हुरूप येतो एक नवीन नवीन रेसिपीज शोधायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. त्याचबरोबर काही पारंपरिक जुन्या ज्या मला माहीत आहेत त्या रेसिपीसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. माझी ही सगळ्यात सोपी झटपट होणारी पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा. तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यावर नक्कीच एक लाईक करत जा. त्याचबरोबर कुठून पाहताय ते कळवायला विसरू नका. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.